नमस्कार. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आहेत श्वेता माने, पुणे वॉरियर्स टीमच्या मेन बॅटर आणि उपकर्णधार सुद्धा. श्वेता, तुमची टीम फायनलला पोहोचली आहे, त्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन. आणि तुम्ही 4पैकी 4ही मॅचेस जिंकलेल्या आहात आणि प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही चांगला परफॉर्म केला. एका प्रकारे टीम बिल्ड करण्याचं काम तुम्ही अनुभवी केलं आहे. एक सिनियर खेळाडू म्हणून या सगळ्या प्रोसेसकडे तुम्ही कसं बघता? आमची टीम अशी ज्युनियर्स आणि सिनियर्सचे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. ज्युनियर्स पण आम्हाला तेवढाच सपोर्ट करतात. म्हणजे फर्स्ट मॅचला झालं, श्वेता सावंतनी जो विनिंग शॉट मारला, असं नाही आहे की फक्त सिनियर्सच करतायत. म्हणजे ज्युनियर्स पण त्यांचा सपोर्टिंग रोल खूप चांगला आहे. त्याच्यामुळे हे रिझल्ट आम्हाला मिळाला आहे. आम्ही 4पैकी 4 मॅचेस जिंकले. आजचं तुमचं विनिंग सेलिब्रेशन पण खूप छान होतं आणि ते ऑब्व्हियस होतं. आता शेवटच्या 2 मॅचेस लीग फेजमधल्या आणि आता त्याच्यानंतर फायनल तुम्ही करणार. त्यासाठी काही विशेष तयारी केली आहे किंवा काही डोक्यात विचार आहेत तसे? अजून तरी काही तसे प्लॅन नाही आहे. आजचं विन जे झालं आहे ते आम्ही सेलिब्रेट करू पूर्ण टीम मिळून. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजीज ठरतील आणि त्याप्रमाणे तसं खेळायचा प्रयत्न करा. हो. ग्रेट. एक शेवटचा फक्त की ह्या टुर्नामेंटमध्ये खूप वेगळ्या यंगस्टर्स दिसत आहेत ज्या परफॉर्म करतात सगळ्याच टीम्समध्ये. तर यंगस्टर्ससाठी हा प्लॅटफॉर्म कसा आहे, त्यांना किती मदत होईल त्याची? आणि काही कोणी यंग मुली आहेत का ज्यांची कामगिरी तुम्हाला जास्त आवडली? यंगस्टरसाठी हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म MCAने केलेलं आहे. आमच्या टीममधले जे आहे सुहानी झाली, अक्षया झाली, हे खूप चांगले बॅटर आहेत. त्यांनी खूप चांगला रोल केलेला आहे टीमला जिंकायसाठी. त्याच्याप्रमाणे उत्कर्ष कदम आहे, ती पण खूप चांगले एफर्ट्स देते. थँक्यू श्वेता फॉर युअर टाईम आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच.